तर मित्रांनो गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग काय म्हणताय, ॲक्च्युली गुड इव्हिनिंग. आज असा संडे आणि संडेचं आमचं काहीच प्लॅन नव्हतं. तर बारीक सारीक जे आमचे प्लॅन होते, बारीक सारीक जी आमची कामं होती ती कामं करूच्यासाठी आम्ही बाहेर पडलो. आता संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि मी आणि खरोडे आम्ही जातो डिकॅथलनला. तर डिकॅथलनला याच्यासाठी की लास्ट टाईम बघा तुम्ही आम्ही ट्रेकला ज्या गेलेलो त्या ट्रेकला माझ्या शूजचे सोल इलेले, त्या ट्रेकची लिंक तुमका डिस्क्रिप्शनमध्ये दिसतली. तर ते आम्ही डिकॅथलनला जातो जरा बघूच्यासाठी काय होऊ शकता काय. आणि खरुडेक पण नवीन जरा शूज घेऊचे होते. खरुडे हयसर पोचलो हा. तर खारघर स्टेशनला आम्ही आता असो हयसून आता जातलो डिकॅथलनला पुढे. बघूया काय होता काय. शूज घेतलं आहे मी माझ्यासोबत आणि बऱ्यापैकी दोन्ही शूजचे सोल एकदमच इले आहेत. डिकॅथलनला इलो आता आम्ही हयसर. वारो खूप हा. पार्किंग बघूया, गाडी लावूया आणि आपण आपले शूज असत रेडी आपल्यासोबत. चला तो आमचा वॉचमॅन पण विचारता एक्सचेंज करायचे आहेत ना. खरुडे जरा आता शूज बघता आणि माझे हे जे शूज असत त्या मॉडेल तर ॲक्च्युली आता बंद झाला, पण त्याच्यावरती ह्या मॉडेल इला, या शूजचा मॉडेल इला आणि या शूजचा मॉडेल असा 5,000 रुपये. माझा शूजचा मॉडेल जो होता ता 3499चा होता, 3,500चा. आणि त्यांना मी आता विचारलं आहे की म्हटलं माझे शूज जवळपास 4.5 वर्ष झाली आहेत, तर काय होऊ शकता काय. तर ती बोलली सर 2 साल काही आता आहे वॉरंटी. तर आता माझ्या मते आमचं हयसर येऊन पाव झालो म्हणजे मोळे झाला. आम्ही विचार करतो आता की बघूया आता आमचे जे देसी जुगाड असत तेच करूचे लागतले. तो जो सोल असा तो चिकटवचो लागतलो आणि नंतर पूर्ण स्टिचेस मारून घेतले. तुमच्याकडे जर काही वेगळे आयडिया असतील ते पण सांगा आमका, आम्ही ट्राय करू. ता बाकी खरुडे हयसर आवर्जून एकदम प्राईस बीस बघता प्रॉपर खिशा परवडण्यासारखी प्राईस बघता. पण हे आता शूज काहीतरीच मागत, इतके तर मी ट्रेक पण नाही करणार. पहिले माझे जितके ट्रेक्स होते ते सगळे ट्रेक तर 200च्या शूजवरती झालेले. डीमार्टमधनं घेतलेलं आहे मी. खरुडेचा डिसाईड होणार नाही खयचो शूज घेऊया तो. ॲक्च्युली हा अँकलवाले चांगले येतात, कारण कधी जर असं चलता चलता पाय बी मुरगाळलो तर म्हणजे होत नाही त्याने. ट्राय करून बघता. शूज असं हे चांगले रे, पण 5,000 रुपयाचे आहेत. काला 3,000ची पॅन्ट घेतली तू. हाय सर तर 2,000 लिहिले या शूज बघून. आणि शूजची प्राईस बघून असलो शॉक बसलो ना. बघलं तुझ्याच साईजची आहे मग गळ्याक लावून बघ लागता मग. बघ आता ट्राय करून बघ एकदा. भाव आपलं 2,000ची पॅन्ट घेता ट्रेक करूच्यासाठी. कोण सांगता ज्याने 3,500चे शूज घेतलेले. माझ्यासारख्या शर्ट हा काय रे खरुडे घेता. पुढच्या महिन्यात बघूया किंमत बघ. पुढच्या महिन्यात परत येऊया. बजेट संपला. इच्छा होती घेऊची पण प्राईजमुळे पॉसिबल नाही. काय रे खरुड्या. हां कंडक्टरचं काय सांगतं. जास्त नाही 1,500 रुपये. 1,500 रुपये हो 2,500. मला आमच्याकडे मेल्या 500 रुपयात कापडासकट शिवान गावतलो. बाई खरुड्यानं आमच्या पॅन्ट घेतलेली असा आणि शर्टसाठी आम्ही पुढच्या महिन्यात येतलो पगार झालो की. पगारावरती आमचा डिपेंड असता. आजकाल आता हळूहळू डिकॅथलन आमच्या रेंजच्या बाहेर जाता. काय म्हणता खरुड्या. आमका आता आमची रेंज वाढवची लागते. अरे पण या असा काय
ॲक्च्युली वाईल्ड लाईफ अँड बर्ड वॉचिंग अँड टू मेक यू फील ब्रिदेबल अँड लाईट. अच्छा, म्हणजे पक्षी बघूच्यासाठी तुका खालचा 2,500 रुपये आणि वरचा 2,500 रुपये, म्हणजे 5,000 रुपये तुका पहिले पक्षी बघूच्यासाठी देऊ आहे. आणि शूजचे वेगळे परत. शूजचे परत वेगळे. सगळा झाला. आता खरुडे बॅट बघता. म्हणजे काय रावला असं डिकॅथलॉनला येऊन असं वाटतं की आमच्याकडे खूप कमी गोष्टी असत आणि आमका सगळाच घेऊचा असा. फिरान कंटाळलो आता. अर्धे गोष्टी तर अवकातीच्या बाहेरच. तर खरुडे गेलो हा बिलिंग करू. मी हे वाट बघतोय. जो प्लॅन आमचं होतो एक्सचेंज करूचो तो तर सक्सेसफुल होऊ नाही. आणि खरुड्याचा शूज घेऊचा पण स्वप्नच राहिला, कारण शूज काहीतरीच महाग असत. तर आम्ही ऑनलाईन बघतलो. ऑनलाईन आता घेऊचो विचार असा, एक आपले याचे वाईल्डक्राफ्टचे येतात ऑनलाईन, किंवा ॲक्शन जे शूज असतात ट्रेकिंगचे ते पण येतात. बघूया. आता असेच काहीतरी 6 वाजले, 7:30 झाले. कंटाळलो. आता बाहेर थोडं फिरान मग आम्ही जातलो. BMW GS एक दिवशी तरी. त्याच्या लिस्टमध्ये ही मोठो झालं काय ती घेतलं. मोठो जाऊची वाट बघतोय. दोन्ही आजूबाजू कसं मी ज्युपिटर चालवतोय. चल तुका आता बेलापूरमध्ये जेव्हा मी जॉबला होतोय ना, एक वडापाव खाऊचं स्पॉट दाखवतं. हैसर या पंजाब नॅशनल बँकच्या लाईनमध्येच सरळ पुढे एक वडापावची गाडी आहे. त्याच्याकडे मस्त वडापाव गावता. कट कर बाग जर वडापाव वालोत नाही हैसर लायता तो. हयला येता मोहे आजच्या दिवसात सगळेच मोहे जातात. लस्सीवालो होतो एक. अरे हाय जा बघ, हय ती एक गल्ली आहे खाऊ गल्ली कशी, आणि हय मागे ही एक खाऊ गल्ली आहे. बघूया लस्सीवालो असा काय. एका मिसळपावमध्ये 2 जण खात असल्यास प्रेम वाढते, तसेच चार्ज पण वाढतो. 30 रुपये. आज आमच्यासोबत सगळ्याच मोहे होता. आम्ही हे सर सोडा पिऊ गेलो. त्याच्याकडे आम्ही काय पुदिना सोडा मागलो. पुदिना सोडा नाही. मग म्हटलं बाबा लिंबू सोडाच घेऊन ये. कायच नाही तर आता लिंबू सोडा पितलो. आणि ॲक्च्युली आमका जाऊचं असा डिनरला हैसर एक स्पॉट असा नंतर दाखवतं आहे. त्याच्यासाठी आम्ही टाईमपास करतो सध्या बेलापूरमध्ये. बोलता आम्ही गडबडीत सिऊडला येऊन पोचलो. म्हटलं थोडं वेळ ग्रँड सेंट्रलला फिराया आणि नंतर जेवूक जाऊया, कारण आता वाजले आहेत 6:15. एवढ्यात जेवून काय अर्थ नाही. म्हणून म्हटलं आता टाईमपास करू. कायच नाही असं तर सिऊडला येलो. फिरत असो असेच नाटपेट. काही काम नाही काय नाही असेच फिरतो. काम धंदो काय नाही. गाडीत पेट्रोल भरला नाटपेट फिरत आहो आपले. चल पार्किंगमध्ये जाऊया. बघूया आज आणखी मॉलमध्ये गर्दी भरपूर असतली. आज संडे आहे तर. पण चल जाऊया आता. फिरता आम्ही येऊन पोचलो आता मॉलमध्ये. कशा तर असेच एसीची मजा घेऊच्यासाठी. बाहेर खूप गरमी आहे. एसीची मजा घेऊच्यासाठी आम्ही येऊन मॉलमध्ये पोचलो. ह्याच्यात बसायचा माका. त्याच्यासाठी पोरा लागतली. गरुड्या श्रीमंतांच्या मॉलला येऊन कसा वाटतं तुका? झगा माका बघा. माका हयता एक सांग. हयते नाही आता हयती जी ॲक्टिव्हिटी चालू आहे त्याच्यात हयते उडतात तेच गोळा करू आहे काय? जर मी हयते खालती पडलेले जर गोळा करून त्याला दिलं तर चालायचे नाही काय? तसा जर असला असता तर आपण गेलो असतो. आपण जाऊ शकतो. मे बी हंटर गावली तर आपल्या ती हंटर त्यांच्यासाठी जागा काय माहिती. एअर स्पेस जो चाहे मँगो. आम्ही खालती याचा पोस्टर बघितला
आणि हयसर बघूच्यासाठी इलो. बघूया तरी काय काय असं आता. ह्या सगळा खोटा. या आम्ही घरात गणपती लायतो तसा आहे. हय पुढे जाऊन बघूया काय असत. बऱ्यापैकी काहीतरी हयसर खूप असे मँगोचे ऑप्शन्स असत. बघूया. हयसर इलो तर आमका ह्या समजला की हयसर त्यांनी या सगळा बंद करून घेतलेली या आणि हयसर आतमध्ये फेस्टिवल चालू आहे. आणि आतमध्ये जाऊच्यासाठी हयनं तुमका QR कोड दिलो तो स्कॅन करून तिकीट बुक करूचा लागता आणि त्यानंतरच जाऊ गावतला आतमध्ये. आम्ही काय जाणो नाही पण बघूया. सगळा करून झाला, फिरान झाला सगळा. आता आम्ही मॉलमधनं खाली उतरतो. ओबर हिंडण झाला. आता आम्ही इलो हैदराबादी बिर्याणी खाऊक. काय मग खरुड्या, कशी होती आजची संध्याकाळ? अरे सगळा इंडन किलो खाऊ का एकदा. आम्ही ऑर्डर केला असा. आम्ही काय ऑर्डर केला? आम्ही चिकन कॉम्बो मील ऑर्डर केला. सो बघूया आता. आम्ही ट्राय केलेला ऑलरेडी. या रेकमेंडेशनने आणलेला खरुड्या इकडे. बघूया आता त्याचा एक्सपिरियन्स आणि त्याचा फीडबॅक कसं वाटतो. बिर्याणी आमची इलेली असा, दम बिर्याणी. आणि अजून एक तिकडे असा. आणि आम्ही पहिला म्हटलं एकच दी बाबा, कारण जरा जास्त होतं आणि आम्ही ऑलरेडी पॅक असो. मी नंतर घेतलो. बघूया. चला सुरू करतो आता. आणि खरुडेनंतर तुमका रिव्ह्यू देतलोच कशी झाली आहे ती. दिसतात बरी मस्त, वास पण भारी येतात. बघूया आता खाल्यानंतर समजताला कशी आहे. One eternity later. आता बिर्याणी आणि पूर्ण म्हणजे कॉम्बो कसं वाटलं तुका? मस्त एकदम मनतृप्त झाला. मनतृप्त झाले से बिर्याणी खाऊन. तर मित्रांनो, अख्खी संध्याकाळ उणगान हैसर थैसर फिरान शेवटी जेवून आम्ही आता ह्यो व्हिडिओ हैसरच एंड करूचो ठरयलो. तर आजचो ह्यो आमचो टाइमपासवालो व्हिडिओ तुमका बघून कसा वाटला या कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब करून नसात तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि बाकी माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा नक्की, मालोनी ट्रेकर. चला मग भेटाया पुन्हा एकदा कधीतरी एक नवीन व्हिडिओ आणि एक नवीन स्टोरी घेऊन.